रात्रीतील एक शेवटचा सामना आहे. तो शेवटचा सामना आता मैदानावरती सुरू होतोय. दोन्ही टीम चला थोडं घाई करा, जास्त वेळ घेऊ नका विनंती आहेत, कारण ऑलरेडी आता 1:30 वाजलात, 1:30 या ठिकाणी झालेले आहेत. 40+ क्रिकेट काल जवळपास 2च्या बरोबर काल मॅचेस संपल्या होत्या. आता थोडासा उशीर आहे, तो थोडा झालेला आहे, त्याच्यामुळे सहकार्य करा या शेवटच्या मॅच साठी, दोन्ही संघांना विनंती असेल. चला आजच्या रात्रीतील शेवटचा मॅच मैदानावरती सुरुवात होतोय. एक अंतिम सामना जो तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल, त्याच्यावरती सध्या आपलं प्रत्येकाचं लक्ष असेल. केलवा मास्टर्स एका बाजूनं मागच्या मॅच मध्ये वाडीव मास्टर्स सारख्या संघाला पराभवाच्या मध्ये पाठवलं. चला मॅचला सुरुवात होईल. सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. टायमर सेट आहेत. 15 मिनिटं या ठिकाणी सेट होणार आहेत. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी आहेत. मिस्टर संजय मैदानाच्या मध्ये तयार होतील. टीम जागमाता रावले मास्टर्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी टीम केलवा मास्टर्सची, ती देखील सध्या आता मैदानावरती आल्यात. चला काउंटडाऊन स्टार्ट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आलेत. सुरुवात मात्र सिंगलच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. थ्रो, ओ माय गॉड, थोडासा वेगवान थ्रो अतिरिक्त केला होता. बाकीच्या खेळाडूंना सांगितलं बाबा घाई नाही करायची, इथे घाई केली तर अन्यथा वेगळं काहीतरी घडू शकतं. एक सिंगलच्या माध्यमातून सुरुवात. दीपू आणि मिलिंद ही जोडी स्ट्राईकला. मिलिंद कडक स्ट्रोक, आक्रमण केलंय या बॉल वरती आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. षटकार. दॅट्स यूज इट. रात्रीच्या सत्रामध्ये अगदी 1:30 वाजता देखील मैदानाच्या आतमध्ये तीच आतिषबाजी, तोच विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंगचा नजारा सध्या मैदानावरती दाखवला जातोय. बॅटर मिलिंद राऊत यांच्या माध्यमातून, पाटील यांच्या माध्यमातून. एकदा आणखीन त्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे चालल्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. अजून 3 बॉलचा खेळ बाकी असेल. केळवा मास्टर्स वर्सेस जागमाता रावले मास्टर्स यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. पुन्हा मात्र क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय अगदी ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आलाय, अगदी बॉलला फिल्डिंग केलंय. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल असं चित्र सध्या तरी दिसतंय. बॅकअप असल्या कारणामुळे तिथे एकच धाव. धावसंख्या 9. अजून देखील आपण विचार केला तर 2 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असतील. 9 वरती सध्या स्कोर कार्ड पोहोचलाय 4 बॉल नंतर. संजय रेडी. संजयचा बॉल बॅट चेंज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. स्टॉप, वेल स्टॉप. बॉल लढवलाय सचिन पाठीमागे. खूप चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 10च्या घरामध्ये. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. रन 10 झाल्यात. पहिली इनिंग फटका खेळलाय. अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उंच गेलाय. ओ माय गॉड, झेल सुटलाय. झेल कोणाच्या हातामधून सुटलाय? प्राण यांच्या हातामधून सुटलाय. एक महत्वाच्या खेळाडू प्राण भोईर आणि त्यांच्या हातामधून मिस्टेक बहुधा घडत नाहीत, परंतु ही मिस्टेक घडला मैदानाच्या मध्ये. ऍक्शन रिप्ले. अगदी पुढे टाकलेला बॉल उंच खेळायचा होता, जास्त वरती गेला. जितक्या लांब मारायचं होतं तितक्या लांब नाही गेला आणि हा कॅच सुटलाय. व्हायला होता.
एक षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट आणि धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतायत 11 11. राज किरण मैदानावरती येतं सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. दुसरं षटक अगदी महत्वाचे षटक आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म पहिला बॉल टाकलाय. पहिला बॉल पंचांनी अगदी 2 हात हवेमध्ये फैलावला दर्शवत असताना वाईड बॉल. पंच महेंद्र भोईर सर सध्या स्ट्राईक अंपायर म्हणून चांगलं काम तेही करतायत. धावसंख्या 12 वरती पोहोचलेत केळबा मास्टरची. जागमाता रावळे मास्टरच्या अगेन आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच या दोन्ही संघांमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. 6 सीटर स्पोर्टची आमची संपूर्ण टीम ती देखील खूप चांगलं काम करतायत. डिझ कॅन्डी त्यांनी देखील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं काम केलं. अगदी दिवस रात्रीचं क्रिकेट या मैदानावरती अनुभवण्याची ती संधी तुम्हाला मिळत आहेत. हवेमध्ये खेळलाय जयची संधी. पुन्हा प्राण आज एकाच दिशेनं प्राण भोईर यांना सध्या मैदानाच्या आतमध्ये टॅकल केलं जातं असं चित्र दिसत आहे. पहा ऍक्शन रिप्ले. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला तिथे 1 2 दुसऱ्या टेमला झेल सुटलाय. आता बाबा त्यांनी स्वतःची जागा निवडलं की इथून आता मला दुसऱ्या जागेमध्ये जावं लागेल. आपल्या जागेमध्ये आणखीन एक खेळाडू त्याने तिथे ऍड केलाय. स्वतः आता शॉर्ट फाइंडिंगला येऊन उभे राहिलेत. कधी कधी असंही असतं की तुमच्या हातामधून ज्यावेळी मिस्टेक होत आहेत त्यावेळी तुम्ही स्वतःला अपग्रेड करायला हवं. तुम्ही स्वतःला सांगायला हवं हो आपल्या जागी एखादा नवीन खेळाडू त्या ठिकाणी आणायला हवा. आणि ते चित्र सध्या मैदानावरती दिसत आहेत. रन 13. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. उंच गेलाय. दूर राहिलाय क्षेत्ररक्षक. आता प्रयत्न खूप चांगला होता कारण भरपूर लांब होता बॉल. त्याच्यावरती पोहोचणं कठीण होतं. अशा कंडिशन मध्ये तो पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याने. एक सिंगल तिथे कंप्लीट झाली. धावसंख्या एका धावेनं पुढे जात असताना जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. आफ्टर 1.2 ओव्हर्स ना 14. नेक्स्ट बॉल बॅटच्या रनर मध्ये आलाय आणि टायमिंग सहित या बॉलला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चोडू सीमारेषेच्या बाहेर. जय महाराष्ट्र चिखलपाडा चषकातील षटकार. दॅट्स ह्यूज. काय कडक स्ट्रोक. मागे याच खेळाडूच्या मला वाटतं की झेल सुटल्या होत्या 2 वेळा आणि त्याच खेळाडूच्या बॅट मधून सध्या आक्रमण. अट्रॅक्टिव्ह मोड मैदानाच्या आतमध्ये काय असतो तर सध्या दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर दीपू केळवा मास्टर संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. धावा फलकावरती 20 विदाउट लॉस. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता बॉल अगदी हवेमध्ये फटका फसलाय. पुन्हा झेल सुटलाय. आता क्षेत्ररक्षक संजय होते. तिसऱ्यांदा जीवनदान. हो तिसऱ्यांदा जीवनदान. दीपू यासारख्या खेळाडूला एकाच मॅच मध्ये 3 जीवनदान मिळालेले आहेत. नशिबाची साथ कदापि आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या सोबतच घेऊन फिरतात असं चित्र सध्या तरी दिसत आहेत. हाई कॅच थोडस लेट आलेत. लेट रिॲक्ट केलं. हातामधून अगदी हा कॅच सुटलाय. जीवनदान मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला दोन्ही अँगल न सध्या दाखवण्याचा प्रयत्न होतोय. रन 22 22 विदाउट लॉस. चांगला बॉल आहे. आता चांगला बॉल आहे. एकतर गोलंदाज प्रयत्न करतात चांगल्या लेंथ वर टाकायचा पण कधी कधी जर फिल्डरची साथ नाही मिळाली मग गोलंदाज देखील तितकं काही चांगलं करू शकत नाहीत. त्याच्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या अगदी खेळाडूंची साथ ही मैदानाच्या आतमध्ये मिळणं हे नेहमी अपेक्षित असतं. धावसंख्या 22. पुढचा बॉल ओ सफल झाले आणि बॉलला मात्र सफल होत असताना सफल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल तर अगदी दूरवरून शोधूनच आणावा लागेल. पंचांनी दुसऱ्या बॉलची मागणी केल्यात याने की हा बॉल खूपच लांब गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर रन स्कोर कार्ड वरती 28-28.
चला 2 ओव्हरचा खेळ संपला, 28 झाल्यात. केळवा मास्टर मागच्या मॅच मध्ये रन बनवल्या, आता याही मॅच मध्ये प्रयत्न ते करतात रन बनवण्याचा, धावा बनवण्याचा. दीपू त्याच्या सुटलेल्या 3 कॅचेस त्यांना बनवलेल्या आतापर्यंत 8 बॉल मध्ये वैयक्तिक 18, मिलिंदच्या 4 मध्ये 9. या दोन्ही खेळाडूची पार्टनरशिप जर पाहिली ना तर पार्टनरशिप 28 धावांची आहे. मालवण ग्रुप स्टँड, अगदी तो VIP स्टँड, तिथे देखील आपण पाहिलं तर अजूनही बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेत, ते मॅचचा आनंद घेतात. मालवण ग्रुपचे मेंबर्स काही तिथे अजूनही आहेत. साहिल भोईर, आपले गड्या हेही तिथे पोहोचलेत. ओ हवेमध्ये बॉल, फटका फसलाय का पाहूयात. पुन्हा कोण आल्यात, आता प्राणच आल्यात. आपल्या गोलंदाजीवरती येत असताना प्राण भोईरनं टाकलेला बॉल, हो दोनदा माझ्यातून मध्ये मिस्टेक झाली, परंतु तिसऱ्यांदा होणार नाही याची काळजी मैदानावरती घेतलीत आणि प्राण भोईरने एक चांगला कॅच टिपत असताना फलंदाज बाद, पहिला ब्रेक तू. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये चेतन बारी, बारी बारी सबकी बारी, अभी चेतन बारी की बारी. मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने तो बॅटिंग करतो ते पाहूयात. 28 ला 1 पार्टनरशिप तोडलंय आणि तोडण्याचं काम कोणी केलं तर प्राण भोईर यांनी केलंय. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, जबाबदारीचं भान ठेवून त्यांना मैदानावरती सध्या गोलंदाजी करायची आहे. 28 ला 1 येतापर्यंत कंडिशन. पुढील बॉल प्राण पुण्यात तयार, फिल्डिंग सहित अगदी पोझिशन सजवत असताना 28 जावं 1 गडी बाद. प्राण भोईर तयार, पुढचा बॉल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकासा बॉलला वळण दिलं, बॉलला बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला ते वळण घेत असताना चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघत असताना डॉट बॉल आलाय. चेंडू फेकून झाल्यात, आतापर्यंत 2 धावसंख्या आहेत, 28 रन. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आल्यात, वेगानं बॉलवरती फिल्डिंग केलंय, एका धावेवरती समाधान. हे असं षटक आहे ना जे मॅचला बदलणारं षटक असतं, जे गेमला पलटणारं षटक असतं आणि ते टर्निंग पॉइंट वाला षटक सध्या मैदानाच्या मध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्राण प्रयत्न ते देखील मैदानाच्या मध्ये करतात, चांगली गोलंदाजी करण्याचा, या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा. यावेळेचा बॉल पंच मात्र दर्शवत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण दृश्य पाहिले तर हार्दिक किनी अगदी उद्याची प्रॅक्टिस करतायत, कॅमेरामॅनने कॅप्चर केलं. पॉइंट ऍक्शन रिप्ले. पंचाने पाहिलं, तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि दर्शवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. कारण ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी तो भरपूर मधून आलाय आणि मधून नंतर तो बाहेर निघाला. एकदा की तो मधून बॉल निघाला मग तो कितीही बाहेर गेला तरी पंच मात्र जे अधिकृत डिसिजन आहे तेच मात्र अगदी मान्य करतात आणि त्याच गोष्टी पंच नितेश कदम सरांनी मात्र ठिकाणी स्पष्ट केल्यात. फेअर बॉल, धावसंख्या 29, प्राण तयार. प्राणचा बॉल, तुम्हाला हाच फटका खेळायचा होता कारण वेट केलं थोडस आणि त्याच्यानंतर शॉर्ट सिलेक्शन स्विचिटचा फटका खेळलात आणि तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलात, चौकार आल्यात आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 33 धावा. थोडीशी वाट पाहिली, त्याच्यानंतर बॉलची वाट लावली. वॉट अँड वेच वालच क्रिकेट आहे ना, तुम्ही ज्यावेळी ती वाट पाहाल त्यावेळी तुम्ही वाट लावू शकता आणि तो चांगला फटका, चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं.
थोडासा थांबवून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर चांगला शॉट दीपूच्या बॅटमधून. या खेळाडूने सध्या मैदानाच्या मध्ये 10 बॉल मध्ये 22 धावेचं योगदान दिलंय. 33 झालं, 33. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल हवाय, बॉल घ्या बॅट्समॅन. (33) 33 ला एक विकेट. शेवटचा बॉल बाकी आहेत. 2.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. मिस्टर प्राण 5 धावा खर्च केल्यात. 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट, 2 डॉट, 1 विकेट आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आहेत. चला 1 मिनिट तुमच्याकडे बाकी आहेत. 1 मिनिट 20 सेकंद त्याच्यामध्ये तुम्हाला बॉल टाकायचा आहे. टायमर सेट आहेत, त्याच्यामुळे प्लीज विनंती असेल 1 मिनिट बाकी आहेत. एक शेवटचाच बॉल आहे, त्याच्यामध्ये त्याच्या दिशेने आपण जातो. थोडा वेळ घेतला जातो फिल्डिंग पोझिशन मध्ये, फिल्डिंग सजवण्यासाठी. वेगाने टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय, अगदी जड मध्ये टाकलाय, प्लॅनिंग सहित हा बॉल मात्र मैदानाच्या मध्ये एक्झिक्युशन केलाय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती 34. टीम बॅटिंग करत असताना केळवा मास्टर्स या टीमची जागमाता रावळे मास्टर्सच्या अगेन्स्ट शेवटचे 6 बॉल बाकी असणार आहेत आणि 6 बॉल मध्ये पाहूयात किती धावा इथे येत आहेत. मंगेश आल्यात. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी जबाबदारी ही जागमाता रावळे मास्टरच्या वतीने त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेत. उद्या देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. दिलेल्या वेळेवरती सर्व टीम्सने पोहोचावी, सर्वांना विनंती आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026 आजचा डे 2 अगदी दिवस 3रा सुरू झाला असं म्हणूयात, कारण आजचा गुरुवारचा दिवस सुरू झालाय आणि आजच त्या पुढच्या मॅचेस होतील ज्या संध्याकाळी बरोबर 4 नंतर सुरुवात होणार आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डिंग केलं, तिथे 1 रन आला. धावसंख्या 1 धावेने पुढे गेला, जाऊन पोहोचते 35 ला 1 आतापर्यंत कंडिशन टीम केळवा मास्टर्सची जागमाता रावळे मास्टर्सच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला वेगानं, पाठीमागे बॉलला स्टॉप केलं. फिल्डिंग 1 धावेवरती समाधान. धावसंख्या 1 धावेने पुढे गेलं 36. पाठीमागे शॉर्ट फाईन लेग म्हणा, थर्डमॅन म्हणा, गली म्हणा, इथे खेळाडू जे असतात पॉइंट मध्ये ह्यांना ऍक्युरेटच राहायचं असतं. कधी त्यांच्या दिशेने बॉल येईल, तो वेगाने किती वेगाने येईल हे सांगता येत नाही. फटका खेळायचा प्रयत्न केला, आता शॉर्ट फाईन लेगला चालला. आधी तो गलीमध्ये गेला होता, तिथे फिल्डिंग करण्यात आलं. प्राण भोईर आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 धावेने पुढे गेलं 37-37. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल, 1-1-1 आतापर्यंत पाहायला मिळालेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय. 37 हवा, 1 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी. हवेमध्ये खेळला चेंडू मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने पाठला करतात बॉलचा. 1 कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग केलं. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40-40. शेवटचा बॉल बाकी आहे, 40 झाल्यात. आतापर्यंत हे षटक देखील मंगेशचं खूप चांगलं राहिलंय, कारण 3 सिंगल, 1 ट्रिपल, 1 डॉट, जवळपास 6 रन खर्च केलेत 5 बॉल मध्ये. मागे प्राण भोईरनं चांगलं षटक फेकलेत, आता मंगेशनं चांगलं फेकलेत. फक्त एक चांगला बॉल त्याला टाकायचा आहे, एक चांगला खेळायचा दीपूला.
कोलवा टप्प्याचा टाकलाय, अगदी ट्रॅक करून खेळलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगलच फक्त मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतील त्या मात्र 41 झाल्यात आणि 42चं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये येणाऱ्या 4 षटकांमध्ये रन करायचे. 42 बरोबर 24 बॉल मध्ये 42, 24 ला उलट केलं तर 42, 42 ला उलट केलं तर 24. चला मॅच सुरू करू. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल, त्याच्या उलट्या तुम्हाला 42 करायच्या आहेत. उलटा पुलटा वाला मामला आहे. उलटा पुलटा वाला मामला कोण सॉल्व्ह करेल? येणाऱ्या 24 बॉल मध्ये 42 धावांचं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलंय. या काउंटडाऊन आपण घेऊयात. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. मैदानाच्या मध्ये तयार होतात गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिलाच बॉल हरेश्वर यांच्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय, तिथून फिल्डिंग केलं. सर्कलच्या आतमध्ये बॉल लढवला. मजा येईल मॅच मध्ये, कारण जागमाता रावळे यांच्याकडे चांगले बॅट्समॅन आहेत. दुसऱ्या बाजूला केलवा मास्टर, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या मध्ये रंगेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या मिलिंद दिसतोय. स्ट्राईक एंडला राजकिरण. आतापर्यंत त्यानं राज्य केलं या मैदानावरती. शेवटी त्याच्या रणही नाव आहेत राजकिरण. तो रणही मैदानाच्या मध्ये बनवत आलाय. त्यामुळे ही शेवटची मॅच त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जसे दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण या चषकामध्ये कोण, जय महाराष्ट्राच्या चषकामध्ये शनिवारी कोण येणार ही सांगणारी ही मॅच आहे. पुढचा बॉल, लोअर फुलटॉस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. विकेट आलाय राजकिरणची. लोअर फुलटॉस बॉल आउट. फलंदाज बाद.
नव्यानं बॅटर विलास मैदानावरती येत आहेत. हार्ड हिटर बॅटर म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे विलास यांची. ते सध्या मैदानावरती आल्यात. जयनुमान मायकोप मध्ये सातत्याने ते क्रिकेट खेळत आलेत. अपील झाली तितका कॉन्फिडन्स, आत्मविश्वास किंवा पंचाने सांगितलं बाकीच्या सर्व काही गोष्टी, स्वतः गोलंदाजांना सांगितलं की तिथे काही संपर्क झाला नाही, ह्या गोष्टी मात्र पंचाने देखील दर्शवल्यात. यावेळेचा बॉल पंच मात्र इशारा कळवत असताना पहिल्या मिनिटात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन काउंट, धावसंख्या 2, 1 गडी बाद. फटका खेळा छान पद्धतीने चेंडूचा लावून साईडला, पुन्हा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला, फिल्डिंग त्या ठिकाणी एक धाव येत असताना पहिला मिनिटात सिंगल त्या ठिकाणी ऍड होत असताना आपण पाहू शकता. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 3, 1 गडी बाद. दोन बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. अपील तर स्ट्रॉंग झाली होती परंतु पंचाने मात्र त्या ठिकाणी दात फेटाळून लावल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा थोडा बाहेर होतात, इम्पॅक्ट बाहेर होतात. त्याच गोष्टी सांगितल्यात कारण जो पाय होता तो थोडासा बाहेरच्या दिशेनं ऑलरेडी त्या बॅटरचा पाहायला मिळाला हरेश्वर यांचा, आणि त्याच गोष्टी पंचाने जाणता मात्र डिसिजन आपल्यापर्यंत दिले. 3 ला 1 विकेट येत्यापर्यंत कंडिशन. पहिला 5 बॉल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा लॉन साईडला मिड विकेट मधून खेळाडू वेगानं पुढे आला, डीप मधून एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीत. आज कोण सांगेल 40+ क्रिकेट होत आहेत, कारण ज्या वेगानं बॉल वरती येत आहेत, ज्या वेगानं रन घेत आहेत, ज्या वेगानं फिल्डिंग केल्यात किंवा ज्या ताकदीनं स्ट्रोक मारल्यात, असं वाटलंच नाही आज 40+ क्रिकेट होतं. आज असं वाटलं की यंग जनरेशन किंवा युवा खेळाडू यांचंच क्रिकेट पाहायला मिळालं की काय असं चित्र, कारण इतके लांब लांब स्ट्रोक मारले होते ते तर यंग जनरेशनच्या खेळाडू त्याच्यापेक्षाही डबल मारले होते आज. त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 4, 1 गडी बाद. सलील आल्यात सेकंड ओव्हर मध्ये. ही उद्याची प्रॅक्टिस सुरू असं चित्र दिसतंय सध्या. उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये सध्या कॅचिंग प्रॅक्टिस. चला 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 9 मिनिटं 50 सेकंद, यानी की 10 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत पुढची 2 षटकं फेकण्यासाठी. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर कट, फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग, थ्रो, खूप चांगला थ्रो. ही फिल्डिंग आहे म्हणून म्हटलं ना की आज वाटलंच नाही आज 40+ क्रिकेट असं काही अगदी भासलं देखील नाही. इतकं चांगलं क्रिकेट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 5, पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा. 42 42. सलील पुढचा बॉल, सलीलचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. बॉल थोडंसं अगदी आपण पाहिलं तर तो फिरत होता, त्याच्यावेळी कॅच घेण्याचा प्रयत्न, योग्य डिसिजन क्षेत्ररक्षकाने घेतला, थोडा तो दूर राहिला. त्याच्यानंतर बॉल त्याने कॅरी केलं, एक सिंगल मिळाली. धावसंख्या 6. हरेश्वर स्ट्राइक एंड वरती. हरेश्वर किनीचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे, बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तैनात, त्यांनी टिपला झेल. संपला हरेश्वर किनी यांचा खेळ. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये प्राण दाखल होत असताना पाहायला मिळतात. या खेळाडूवरती या मॅचची संपूर्णतः
अगदी जबाबदारी आहे, ती जबाबदारी असणार आहे कारण तो कसा खेळेल, कशा पद्धतीने बॅटिंग करेल, या सर्व काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतील. 6 ला 2 विकेट, 1.3 ओव्हर्स आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 42 चं लक्ष, अजून रन करायचे 36. रेडी आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सलील. षटकातील पुढचा बॉल घेऊन पायावरती बॉल होता, त्याला अगदी आपण पाहिलं तर लेग ग्लास करण्याचा प्रयत्न, तिथून एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे चालल्यात हळूहळू. आता ती मात्र पुढे जात असताना 7च्या घरामध्ये गेल्यात. 42चा पाठलाग सुरू आहे, अजून 35 करायचे आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते 14 बॉल मध्ये 35 हे मॅचचं समीकरण. विलास आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2, प्रांच्या 1 मध्ये 1. केळवा मास्टर्स वर्सेस जागमाता रावले मास्टर्स यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच सध्या आपण पाहत आहात. ओ चांगला बॉल, अगदी वेगवान बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल, पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आलाय डट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मालिक. रन स्कोर कार्ड वरती 7, 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल या षटकातील शिल्लक. रन करायचे 13 मध्ये, अजून 35. 13 मध्ये 35. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. मैदानाच्या आतमध्ये आज सलील यांनी देखील आजचा दिवस आपल्या नावी केलाय, कारण खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सलील याही खेळाडूच्या नावी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. थोडक्यात जे आजचं खेळाडूने केलेली जी कामगिरी आहे ती देखील आम्ही स्क्रीनवरती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. डे 2 मध्ये मोस्ट रन स्कोरर आज वेडी मास्टरचे मंगेश होते, 3 इनिंग मध्ये 57. केळवा मास्टरचे अगदी दीपू आहेत जे सेकंड क्रमांकावरती, 3 मॅच 52 रन. संदीप वाडीव मास्टरचे होते, 3 मॅच 48 रन. विकेट मध्ये सलील केळवा मास्टर 4 विकेट, आज 1 नंबर वरती ती आहेत. आशिष केळवा मास्टर्स 2 मॅच 4 विकेट, ते सेकंड क्रमांकावरती आहेत. आणि प्राण जागमाता रावळे 3 मॅच 3 विकेट. आज टोटल 806 रन, 85 षटके, टोटल 75 विकेट, 69 फोर आणि 32 सिक्स आजच्या दिवसामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही वाढ होईल का असं चित्र दिसतंय. तिथे विकेट मध्ये आड होईल असं चित्र आता मैदानावरती दिसत आहेत. पहिल्याच बॉल वरती घेतली विकेट, मैदानावरती बॅटरला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. मनोज होते, मनोजने मात्र अगदी हा बॅलन्सिंग कॅच घेतला, त्याच्यानंतर त्याने सेलिब्रेशन केलं. अगदी ताबडतोब अंदाजामध्ये फटका खेळायचा प्रयत्न प्राण यांनी केला, परंतु शेवटी बाउंड्री लाईनच्या जवळपास टिपलेला झेल. चांगला कॅच. नव्याने बॅटर संजय मैदानावरती आल्यात. बरीच वर्ष मायखोप, जयनुमान मायखोप या संघासाठी ज्यानं क्रिकेट खेळलाय, मग त्या केळवाचा परिसर म्हणा, सफाळ्याचा परिसर म्हणा, तिथे फटका खेळल्यात. पहिल्याच बॉलवरती आला श्रेणी ताबडतोब फटका. फिल्डर तिथे पोहोचलेत, थोडंसं मिस्टेक घडला, हातामधून बॉल निसटलाय. पाठीमागे बॅकअप चांगला होतात, अड्ड्याचं चित्र वेगळं असतं. 2 धावा येतात, धावसंख्या 9 धावा. दहा बॉल मध्ये 33 या मॅचचं समीकरण. गोलंदाज तयार. ओ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, व्हॉट कॅच. काय झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, फिल्डर पाहायला मिळाले मिलिंद. आज जर्सी किरण नावाची परिधान केलं, परंतु नाव त्यांचं मिलिंद आहेत आणि मिलिंदनं टिपलेलं या स्पर्धेतील एक अविस्मरणीय झेल. पहा पुन्हा एकदा, वेगवान बॉल होता, वेगवान स्ट्रोक होता. जितक्या वेगाने गेला ना तितक्याच वेगाने त्याने कॅरी केलाय. दुसऱ्या अँगल, साइड अँगलनं ऍक्शन लगेच त्यांनी दिली, प्रतिक्रिया लगेच दिली. क्रियेवरती प्रतिक्रिया देत असताना या स्पर्धेतील हा कॅच व्हायरल होऊ शकतो. खूप चांगला कॅच 40+ क्रिकेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिलिंद या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपण्यात आल्यात. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत.
जयेश आलेत नव्याने बॅटर 9 ला 4. चांगला बॉल, काय ते सरळ बॉल. म्हटलं की बाबा या मॅच मध्ये 41-42 टार्गेट देखील मोठं होऊ शकतं, कारण तो गोलंदाजीचा अटॅक केळवा मास्टर्स या संघाकडे आहे आणि ते सातत्याने दाखवत असताना सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. आता येणारे बॉल असतील मैदानावरती 8 रन करायचे 33. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीत. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी. फिल्डर जोपर्यंत पोहोचतील, फिल्डिंग करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. येणारे बॉल आहे 7 बॉल मध्ये रन करायचे 32. दहा झाल्या, 7 मध्ये 32 करायचे. रन नाही काढली, ओके. 9 झाल्यात, मग 7 मध्ये 33 करायचे. शेवटचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आला डॉट. मॅचचं समीकरण बदललं. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 33. चला, शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. रन करायचे 33. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर मनोज तांडेल दाखल होत असताना पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल घेऊन टीम केळवा मास्टर्स कडून. आजच्या दिवसामधून पुढे येणारा संघ थोड्याच वेळामध्ये तुम्हाला माहित पडेल. अगदी ते चित्र स्पष्ट होईल. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक आजचा दुसरा दिवस अगदी समाप्तीच्या दिशेने. शेवटच्या 6 बॉल नंतर तो समाप्त होईल आजचा दिवस. पहिलाच बॉल फटका खेळलाय समोरच्या दिशेने कडक. अजूनही मॅच संपलेली नाही, चित्र तसंच दिसतंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दॅट्स अ ह्यूज हिट. कडक स्ट्रोक बॅटच्या रडार मध्ये आला. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या बरोबर मधून बॉल फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 5 बॉल मध्ये रन करायचे 27. प्रत्येक बॉल तुम्हाला मैदानाच्या मध्ये हिट करायचे आहेत, तुम्हाला बाउंड्रीज मारायच्या आहेत. होऊ शकतात, फक्त स्वतःवरती विश्वास. सोडून दिलाय बॉल. बाकीचं काम पंचांवरती टाकलं. पंचाने सांगितलं चांगला बॉल, अधिकृत बॉल. पंचाने मात्र त्या ठिकाणी घोषित केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंच या बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. त्याच्यामध्ये नितेश कदम सर येतील आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये, पाहतील. तिसरा पंचाने पाहिलं त्यांनी दर्शवलं फ्री डिलिव्हरी, योग्य बॉल. मैदानाच्या मध्ये पाहिलं कारण थोडस पायाची मोमेंट होती, हालचाल होती, तीही पाहायला मिळाली. आणि त्या लाईनच्या थोडा मध्ये लोअर फुटस बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला चाललाय बॉल. फिल्डर पोहोचलाय डाऊन द ग्राउंड. तिथे रन कुठली घेतली नाही. डॉट बॉल आलाय 3 मध्ये 27. आता ही मॅच अगदी आपण पाहिलं तर जवळपास समाप्तीच्या दिशेने जाऊ लागलेत. कारण येणारे 3 बॉल रन करायचे 27. स्ट्रोक तर खेळलाय, तिथे फिल्डिंग करण्यात आलाय. 1 धाव येत असताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मध्ये रन करायचे 26. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण पाहिलं तर फटका खेळायचा प्रयत्न केला. तिथून मात्र ऑन साइडला फटका खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आता मैदानाच्या मध्ये इथून बाकी राहिलाय. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो टीम केळवा मास्टर्स. आजच्या 40+ गटामधून केळवा मास्टर या संघाने 10 मधून बाजी मारलेत आणि चांगला खेळ त्याच्या संपूर्ण दिवसामध्ये दाखवलाय. पाठीमागे चाललाय बॉल, तिथे स्टॉप केलं. अंपायरने सांगितलं वाईट. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहेत. रन 24 करायचे आहेत.
1:24 लास्ट बॉल. अशा पद्धतीने सामना आहे तो सामना मात्र इथे संपलाय. मॅचला जिंकलाय टीम केळवा मास्टर या संघाने. अभिनंदन टीम केळवा मास्टर. हार्ड लक जागमाता रावळे मास्टर्स. आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपला मनापासून धन्यवाद आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 14 मध्ये 26 धावा एक महत्वाची इनिंग ज्यानं साकारली तो दीपू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दीपू आपण यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेचच स्वीकारावा. मी नाशिक सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जाईल. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दीपू यांना आपण देतोय मंचावरती.